नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। आपण इतिहासामध्ये 8 प्रकरणं आपण संपवली होती आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरण हाती घेणार आहोत। प्रकरण क्रमांक आहे 9। प्रकरण क्रमांक 9 जग आणि निर्वसाहतीकरण। पहा, जग आणि जगामध्ये निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने या ठिकाणी पार पाडली आणि पारतंत्र्यामध्ये असलेली जी राष्ट्र आहेत, ही पारतंत्र्यामध्ये असलेल्या राष्ट्राने स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळवलं आणि जगाचं निर्वसाहतीकरण कशा पद्धतीने झालं। तर यामध्ये आपल्याला या प्रकरणामध्ये 2 खंड आणि 2 खंडामध्ये निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने रूढ झाली। यामध्ये पहिला खंड आहे आशिया आणि दुसरा आहे आफ्रिका। या 2 खंडामध्ये निर्वसाहतीकरण कसं झालं आणि या खंडामध्ये असलेल्या देशांनी स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळवलं, या भागाचा आढावा आपल्याला या जग निर्वसाहतीकरण या 9व्या प्रकरणामध्ये या ठिकाणी घ्यायचंय। तर चला मग विद्यार्थ्यांनो, यामधला पहिला भाग आपण अभ्यासूया। तो आहे निर्वसाहतीकरण आशिया। आशिया खंड आणि आशिया खंडामध्ये निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया कशा पद्धतीने या ठिकाणी रूढ झाली। म्हणजे आशिया खंडामध्ये असलेले जे देश आहेत, आपणही आशिया खंडामध्येच राहतो, या आशिया खंडामध्ये असलेल्या देशांनी पारतंत्र्यावर कशा पद्धतीने मात केली, स्वातंत्र्य लढे कशा पद्धतीने हाती घेतले आणि स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळवलं, हा भाग आपण यामध्ये अभ्यासूया। मग या आशिया खंडामध्ये जी निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी जी सुरू झाली, ही कशा पद्धतीने रूढ झाली, सुरू झाली। तर यामध्ये पहिला भाग आपल्याला सांगता येतो, निर्वसाहतीकरणाला चालना देणारे काही घटक या ठिकाणी निर्माण झाले आणि यामधून आशिया खंडामधील राष्ट्रांमध्ये निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी रूढ झाली। आता पहा, 20व्या शतकाचा पूर्वार्ध जर आपण पाहिला तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये निर्वसाहतीकरण या प्रक्रियेने या ठिकाणी वेग घेतला, कारण की निर्वसाहतीकरण प्रक्रियेला या ठिकाणी चालना मिळाली। आता पहा, ही चालना कशी मिळाली, तर युरोपीय राष्ट्राचे आपापसामधले संघर्ष होते। कारण की जो वसाहतवाद निर्माण केला होता, हा वसाहतवाद प्रामुख्याने युरोपियन राष्ट्रांनी निर्माण केला होता। आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक राष्ट्रावरती या युरोपियन राष्ट्रांनी आपला वसाहतवाद निर्माण केला होता, आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या। परंतु 20व्या शतकाचं पूर्वार्ध जर आपण पाहिलं, यामध्ये काय घडलं, तर युरोप खंडामधील राष्ट्रांमध्येच आपापसामध्ये या ठिकाणी संघर्ष व्हायला लागला। त्यामुळेही या निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला या ठिकाणी चालना मिळाली। त्याचबरोबर आपण पाहिलं की जागतिक स्तरावरती पहिलं महायुद्ध आणि दुसरं महायुद्ध या ठिकाणी घडलं। या दोन्ही महायुद्धाचा आपण अभ्यास केला। मग हे जे 2 महायुद्ध जागतिक पातळीवरती या ठिकाणी जे लढले गेले, त्यामुळेही आपण म्हणूया निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रियेला या ठिकाणी बळ मिळालं अथवा चालना मिळाली। आणखीन एक चालना देणारा घटक तिसरा आपल्याला सांगता येतो, तो आहे वसाहतवादाविरोधी चळवळी या ठिकाणी निर्माण झाल्या।
आता ही जी साम्राज्यवादी राष्ट्रची युरोप खंडातली होती, यांनी ज्या जगामध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या आणि प्रामुख्याने आपण म्हणूया आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये ज्या आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या, त्यांची जी राजकीय व्यवस्था या ठिकाणची आहे, त्या विरोधी त्या वसाहतीमध्ये त्यांच्या विरोधी मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आणि या असंतोषामधून आपण म्हणूया की वसाहतवादाविरोधी चळवळी ठिकठिकाणी या ठिकाणी जन्माला आल्या आणि त्यामधूनही आपण म्हणूया निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया या ठिकाणी रूढ झालेली आपल्याला दिसते. म्हणजे या साम्राज्यवादी राष्ट्राच्या विरोधी चळवळी उभा टाकल्या, लोकांनी अनेक आंदोलनं या ठिकाणी वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये हाती घेतली. म्हणजे आशिया आणि आफ्रिका खंडामधील लोकांमध्ये आता जनजागृती मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती, पारतंत्र्याची जाणीव निर्माण झाली होती आणि अशा या पारतंत्र्यातून मग स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणची जनता या ठिकाणी करायला लागली होती. आणि यामधून मग वसाहतवादी जे राष्ट्र होते, हे राष्ट्र आणि या राष्ट्रांना आता या ठिकाणी राज्य करणं अवघड बनलं होतं आणि त्यामधून मग ही वसाहतवादी जी राष्ट्र होती, या राष्ट्राने अंतर्गत स्वायत्तता द्यायला सुरुवात केली. अंतर्गत स्वायत्तता, त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्या वसाहतीच्या ठिकाणी अंतर्गत स्वायत्तता द्यायला त्यांनी सुरुवात केली. कारण की युरोप खंडामधले जे वसाहतवादी राष्ट्र आहेत, ते जे वसाहतीचं शोषण करतायत, हे वसाहतीचं शोषण करणं वैचारिक दृष्टिकोनातून आता युरोप खंडाला शक्य नव्हतं. वसाहतीचं शोषण करणं हे वैचारिक दृष्टिकोनातून आता या ठिकाणी शक्य नव्हतं. कारण की 2 महायुद्ध या ठिकाणी झालेली होती. इंग्लंडला आता अमेरिकेची मदत घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता. आता इंग्लंडला अमेरिकेची मदत या ठिकाणी घ्यावीच लागणार होती आणि यामधूनच आपण पाहतोय की दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटानंतर आपण म्हणूया अटलांटिक सनद आली, जी की अटलांटिक सनद अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते फ्रँकलिन रूझवेल्ट आणि ब्रिटिश प्रधानमंत्री होते विन्स्टन चर्चिल. या दोघांमध्ये अटलांटिक सनद या ठिकाणी झाली आणि या दोघांमध्ये झालेल्या या अटलांटिक सनदीमधून दोस्त राष्ट्रांनी कोणाचेही राज्य या ठिकाणी लुबाडायचं नाही. राजकीय आणि भौगोलिक फरक हा स्थानिक लोकांच्या इच्छेनुसारच या ठिकाणी करायचा आणि जगातील सर्वच लोकांना स्वयंनिर्णयाचा हक्क असेल अशा बाबी स्पष्ट करणारा आपण म्हणूया की अटलांटिक सनद या ठिकाणी अमेरिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये झाली. फ्रँकलिन रूझवेल्ट आणि इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यामध्ये. म्हणजे इंग्लंडला आता अमेरिकेची मदत या ठिकाणी घ्यावीच लागली. याच वेळेस भारताचं चित्र जर आपण पाहिलं तर भारतामध्ये महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्याची चळवळ, स्वातंत्र्याचा लढा हा शिगेला पोहोचलेला होता, जो की सर्वसामान्य माणसापर्यंत या ठिकाणी पोहोचला होता. भारतीय जनमानसाच्या विरोधी मोठ्या प्रमाणात प्रक्षोभ या ठिकाणी निर्माण झालेला होता. कारण की आता भारताला अहिंसात्मक स्वरूपाचं महात्मा गांधीजींचं या ठिकाणी आंदोलन प्राप्त झालेलं होतं. या सगळ्या परिस्थितीमुळे म्हणूया आपण जगामधल्या इंग्लंडला आता वास्तवाची जाणीव झाली होती. या वसाहतवादी राष्ट्रांना आता वास्तवाची जाणीव झाली होती. म्हणजे त्यांच्याही लक्षामध्ये आता आलं होतं की आपण जास्त काळ आपलं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला टिकवता येणार नाही. आणि यामधूनच मग इंग्लंडनं या पहिल्या महायुद्धानंतर वसाहतींना अंतर्गत स्वायत्तता देण्याची प्रक्रिया या ठिकाणी हाती घेतली किंवा सुरू केली. म्हणजे अंतर्गत स्वायत्तता या ठिकाणी मिळायला लागली. आणि त्यामधून मग काय घडलं
तर तिसरा भाग येतो तो म्हणजे वसाहती मुक्त झाल्या आणि यामधून मग वसाहतींना स्वातंत्र्य या ठिकाणी मिळायला लागले. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिलं महायुद्ध जर आपण पाहिलं तर या पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनी आणि तुर्कस्तान यांचा पराभव झाला होता. जर्मनी आणि तुर्कस्तान यांचा पराभव झाला होता. या दोन राष्ट्राच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या ज्या वसाहती आहेत, या दोन राष्ट्राच्या वर्चस्वाखाली असणाऱ्या वसाहतीची शासन व्यवस्था यासाठी राष्ट्रसंघानं विश्वस्त पद्धत या ठिकाणी आणली. जर्मनी आणि तुर्कस्तान यांच्या ज्या काही वसाहती आहेत त्या ठिकाणी विश्वस्त या ठिकाणी या राष्ट्रसंघाने आणली आणि विश्वस्त म्हणून त्यांनी इंग्लंड आणि फ्रान्स या दोन राष्ट्रांना या ठिकाणी विश्वस्त म्हणून कार्य करण्यास सांगितलं. भारत जर आपण पाहिला तर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं. भारतापाठोपाठ आपण म्हणूया सायप्रस आहे, माल्टा आहे, हे देशही या ठिकाणी स्वतंत्र झाले. तर 1971 ला ब्रिटननं इराणच्या आखातामधून आपलं सैन्य या ठिकाणी काढलं. इराणच्या आखातातून त्यांनी आपलं सैन्य काढलं. फ्रेंचांच्या ज्या वसाहती होत्या यामध्ये मग इंडो चायना असेल, मोरोक्को असेल, ट्युनिशिया असेल, अल्जेरिया असेल, हेही स्वतंत्र झाले. म्हणजे फ्रेंचांचं या ठिकाणचंही वर्चस्व या ठिकाणी संपलं. 20व्या शतकाचा शेवट जर आपण पाहिला तर 20व्या शतकाच्या शेवटी आपण म्हणूया दक्षिण आफ्रिका ही या ठिकाणी स्वातंत्र्य झालं. म्हणजे आशिया आणि आफ्रिकामध्ये जो वसाहतवाद होता, हा वसाहतवाद हळूहळू या ठिकाणी कमी व्हायला लागला. म्हणजेच या ठिकाणी निर्वसाहतीकरणाची प्रक्रिया हळूहळू या ठिकाणी रूढ व्हायला लागली. हे सगळं जे घडलं ते आपण खऱ्या अर्थानं म्हणूया दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवरती हे घडायला लागलं आणि यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेनं अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येते. विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं आपल्याला म्हणता येतं की निर्वसाहतीकरणाची जी प्रक्रिया आहे, मग ती आशियामधली असेल अथवा आफ्रिका खंडातली असेल, या दोन्ही ठिकाणी या पद्धतीनं याला चालना देणारे घटक या ठिकाणी निर्माण झाले आणि त्यामुळे या दोन्ही खंडामध्ये मोठ्या प्रमाणात निर्वसाहतीकरण व्हायला लागले. मग यामधून आपण सुरुवातीलाच भाग आपण घेतलेला आहे तो आशिया. मग या आशिया खंडामधील देश मग या ठिकाणी निर्वसाहतीकरण कशा पद्धतीनं झालं यामधला पहिला देश आपण पाहूया, मालदीव. मालदीव आणि मालदीवमध्ये झालेलं निर्वसाहतीकरण. तर पहा, मालदीव या ठिकाणी 1507 मध्ये पोर्तुगीजांनी प्रवेश केला. 1507 मध्ये पोर्तुगीजांनी प्रवेश केला आणि तेव्हापासून मालदीव गोव्यातील पोर्तुगीजाकडे खंडणी पाठवायला लागला. भारताचा भाग गोवा. गोवा या ठिकाणी कुणाची सत्ता आहे? पोर्तुगीजांची आहे. पोर्तुगीजांनी मालदीवरती ताबा मिळवला आणि गोव्याच्या पोर्तुगीजाकडे हे खंडणी पाठवायला लागले. परंतु 1573 मध्ये काय घडलं तर 1573 मध्ये मलबार या ठिकाणचे मुहम्मद ठाकुरुफानू अल आझम यांनी या ठिकाणी पोर्तुगीजाची सत्ता संपुष्टात आणली आणि हा मालदीवचा सुलतान झाला. मुहम्मद ठाकुरुफानू अल आझम यानं पोर्तुगीजाची सत्ता संपुष्टात आणली आणि हा या ठिकाणचा सुलतान बनला आणि यानं कुणाशी करार केला तर डच यांच्याशी ह्यानी करार केला. आझम यांनी डचाशी या ठिकाणी करार केला आणि मालदीव या बेटाची जबाबदारी त्यांनी डचाकडे सुपूर्द केली. मग या सुलतानानं या ठिकाणी डचांची सत्ता या श्रीलंकेमध्ये होती, सिलोनमध्ये होती. मग या सिलोनला खंडणी द्यायला त्यांनी सुरू केली.
श्रीलंकेला खंडणी द्यायला सुरू केली, कारण की या ठिकाणी डचांची सत्ता होती. आधी ही खंडणी कुठे येत होती, तर गोव्याच्या पोर्तुगीजाकडे या ठिकाणी येत होती. परंतु आता मात्र ही खंडणी सिलोनला चालली, कारण की त्या ठिकाणी डच होते. परंतु जास्त काळ हे राहिलं नाही आणि ब्रिटिशांनी परत मालदीव आपल्या ताब्यामध्ये घेतला. ब्रिटिशांनी मालदीवच्या प्रदेशावरती परत आपली सत्ता या ठिकाणी निर्माण केली आणि ब्रिटिशांनी या ठिकाणी परत सत्ता निर्माण केल्यानंतर या ठिकाणी हवाई तळ निर्माण त्यांनी केला. रेडिओ केंद्राची स्थापना त्यांनी या ठिकाणी केली. मालदीवमध्ये प्रामुख्याने भाताची शेती केली जाते. या भात शेतीसाठी त्यांनी भारतातून मजूर या मालदीवला नेले. असं हे मालदीव आणि मालदीववरती असलेलं हे ब्रिटिशाची सत्ता आपण म्हणूया. आणि शेवट जर आपण या ठिकाणी पाहिला तर 26 जुलै 1965 रोजी कोलंबो या ठिकाणी एक करार झाला आणि या करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य बहाल करण्यात आलं. 26 जुलै 1965 ला कोलंबो करारानुसार, कोलंबो या ठिकाणी झालेल्या करारानुसार मालदीवला, विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी स्वातंत्र्य 1965 ला प्राप्त झालं. त्यानंतरचा देश आहे आपल्या शेजारी असलेला आणखीन एक देश, तो आहे श्रीलंका. हे सुद्धा एक बेट. श्रीलंका, ज्याला की सिलोन असंही म्हटलं जातं, या श्रीलंकेवरती, या सिलोनवरती 1798 ते 1948, 1798 ते 1948 या कालावधीमध्ये ब्रिटिशाची सत्ता या सिलोनवरती या ठिकाणी होती. ब्रिटिशांनी या ठिकाणी असलेले डच आणि पोर्तुगीज यांचा पराभव केला आणि ब्रिटिशांनी या श्रीलंकेवरती आपली सत्ता निर्माण केली आणि ही सत्ता त्यांची 1798 ते 1948 या कालावधीपर्यंत या ठिकाणी होती. आता हा मोठा कालावधी आहे श्रीलंकेमधील ब्रिटिश सत्तेचा. या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीलंकन लोकांनी या ब्रिटिशाविरोधी या ठिकाणी उठाव केले. श्रीलंका जर आपण पाहिलं तर श्रीलंकेमध्ये मोठ्या प्रमाणात कॉफीचे मळे आहेत, रबराचे मळे आहेत, नारळाचे मळे या ठिकाणी आहेत. कॉफी असेल, चहा असेल, रबर असेल, नारळ असेल, हे जे मळे आहेत या मळ्यावरती ब्रिटिशांनी आपली एकाधिकारशाही या ठिकाणी निर्माण केली. या मळ्यामध्ये काम करण्यासाठी मजूर म्हणून त्यांनी दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात माणसं नेली. दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात तमिळ लोक या श्रीलंकेमध्ये जी काही मळे आहेत या मळ्यामध्ये आपण म्हटलं कॉफीचा मळा आहे, चहाचा मळा आहे, रबराचा मळा आहे, नारळाचे मळे आहेत. यामध्ये काम करण्यासाठी तमिळ मजूर मोठ्या प्रमाणात दक्षिण भारतातून त्यांनी या ठिकाणी केली. या सर्वच उत्पादनावरती आणि विक्रीवरती ब्रिटिश व्यापाऱ्यांनी आपलं वर्चस्व या ठिकाणी निर्माण केलं. ही सर्व मळे आणि त्यावरती वर्चस्व, त्या व्यापारावरती वर्चस्व ब्रिटिश मळेवाल्यांनी या ठिकाणी निर्माण केलं. ब्रिटिशाच्या या कालावधीमध्ये कोलंबो हे एक जागतिक बंदर म्हणून विकसित झालं. ब्रिटिशांनी या श्रीलंकेमध्ये शैक्षणिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला आणि यामधून ठिकठिकाणी महाविद्यालयांची स्थापना करणं, विद्यापीठांची स्थापना करणं, याकडेही ब्रिटिशांनी या श्रीलंकेमध्ये लक्ष दिलं. एवढंच नव्हे तर धार्मिक बाबतीत जर आपण विचार केला तर बौद्ध धर्माच्या अभ्यासाला प्रोत्साहन आणि प्रेरणा देण्याचं कामही ब्रिटिशांनी या श्रीलंकेमध्ये केलं. असा हा असलेला श्रीलंका देश आपण म्हणूया 4 फेब्रुवारी 1948 मध्ये, 4 फेब्रुवारी 1948 मध्ये आपण म्हणूया या श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळालं. श्रीलंकेच्या वर्चस्वातून हा पूर्णपणे मुक्त झाला 4 फेब्रुवारी 1948 मध्ये. त्यानंतरचा देश आहे विद्यार्थी मित्रांनो म्यानमार, किंवा त्याला आपण ब्रह्मदेश म्हणून ओळखतोय. नवीन नाव त्याचं म्यानमार आहे. ब्रह्मदेश किंवा म्यानमार हा जर प्रदेश आपण बघितला
तर 1599 मध्ये पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा पराभव केला. 1599 पोर्तुगीजांनी म्यानमारच्या राजाचा या ठिकाणी पराभव केला आणि पोर्तुगीजांचा म्यानमारमध्ये या ठिकाणी प्रवेश झाला. आता पहा, 1599 पोर्तुगीजांचा प्रवेश झाला, परंतु हा जास्त काळ टिकला नाही. कारण की त्या ठिकाणी जे विविध राजे आणि विविध राजघराणे जे त्या ठिकाणी होते, या सर्व विविध राजांनी आणि राजघराण्यांनी 1611 हे सगळेच एकत्रित आले. कुणाच्या विरोधी एकत्रित आले तर हे पोर्तुगीजाच्या विरोधी एकत्रित आले आणि ह्या विविध राजांनी विविध राजघराण्यांनी एकत्रित येऊन पोर्तुगीजांचा या म्यानमारमध्ये पराभव केला. म्हणजे जसं की भारतामध्ये ब्रिटिश येण्याच्या आधी अनेक राजकीय व्यवस्था आणि राजे होते, त्या पद्धतीनं म्यानमारमध्ये असलेल्या विविध राजांनी एकत्रित येऊन या पोर्तुगीजाचा या ठिकाणी पराभव केला आणि पोर्तुगीजाचा पराभव करून या विविध राजांनी मग काय केलं तर विस्तारवादी धोरण या ठिकाणी स्वीकारलं. हे जे विविध राजे एकत्रित आले होते त्यांनी मग म्यानमारचा विस्तार करण्याचं धोरण या ठिकाणी हाती घेतलं आणि यामधून भारताचा जो मणिपूर आणि आसाम हा भाग जो आहे या भागावरती ताबा मिळवला. आता भारताच्या मणिपूर आणि आसाम हा भाग यांनी जिंकला. आता यावेळेस भारतातील चित्र जर आपण पाहिलं तर या ठिकाणी कुणाची सत्ता होती तर ब्रिटिशाची सत्ता होती. भारताचं मणिपूर आणि आसाम यांनी जिंकणं म्हणजे ब्रिटिश साम्राज्यावरती हे आक्रमण होतं. आता ब्रिटिश साम्राज्यावरती या ठिकाणी आक्रमण झालं म्हणजे ब्रिटिश साम्राज्याला या ठिकाणी धोका निर्माण झाला. कुणाकडून? म्यानमारकडून. आणि त्यामुळे आता ब्रिटिश स्वस्त बसणार नव्हते आणि त्यामुळं ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये 3 युद्ध झाली, ज्याला की ब्रह्मी युद्ध असं म्हटलं जातं. ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. या 3 युद्धामधलं पहिलं युद्ध झालं 1826 ला. 1826 ला या ठिकाणी पहिलं युद्ध झालं आणि या पहिल्या युद्धामध्ये मग ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला आणि म्यानमारनं जे भारतीय भूप्रदेश गिळंकृत केले होते, मणिपूर असेल आसाम असेल, हे दोन्ही भूप्रदेश या पहिल्या ब्रह्मी युद्धामध्ये आसाम आणि मणिपूरचा भाग परत ब्रिटिशांनी या ठिकाणी जिंकून घेतला. हे पहिल्या ब्रह्मी युद्धामध्ये झालं. त्यानंतर दुसरं ब्रह्मी युद्ध या ठिकाणी झालं. त्यानंतर दुसरं ब्रह्मी युद्ध झालं. या दुसऱ्या ब्रह्मी युद्धामध्येही ब्रिटिशांनी म्यानमारचा या ठिकाणी पराभव केला. दुसऱ्या युद्धामध्येही हे पराभूत या ठिकाणी झाले. त्यानंतर फ्रान्सचं चित्रण जर आपण पाहिलं तर फ्रान्सनं म्यानमारचा अप्पर बर्मा हा जो भाग आहे, अप्पर बर्मा हा जो भाग आहे, या भागावरती फ्रान्सनं आपलं वर्चस्व निर्माण केलं. पहिल्या 2 ब्रह्मी युद्धामध्ये ब्रिटिशांनी म्यानमारचा पराभव केला. फ्रेंचांनी अप्पर बर्मा हा भाग म्यानमारचा आपल्या ताब्यामध्ये घेतला. त्यानंतर तिसरं ब्रह्मी युद्ध ब्रिटन आणि म्यानमार यांच्यामध्ये झालं आणि या युद्धामध्ये मंडाले या भागाचा ताबा ब्रिटिशांनी घेतला. यांनी मंडाले आपल्या ताब्यामध्ये घेतलं तिसऱ्या ब्रह्मी युद्धामध्ये आणि मंडाले ताब्यात घेऊन पुढे हळूहळू आपण म्हणूया ब्रिटिशांनी पूर्ण म्यानमारवरती आपलं वर्चस्व निर्माण केलं. तिसऱ्या ब्रह्मी युद्धामध्ये ब्रिटिशांनी मंडाले आपल्या ताब्यामध्ये घेतलं आणि हळूहळू म्यानमारचे इतर प्रदेशही ताब्यात घेऊन पूर्ण म्यानमारवरती वर्चस्व निर्माण केलं आणि म्यानमार आता भारताचा एक प्रांत बनला. ब्रिटिशांनी म्यानमारला भारतीय साम्राज्यामध्ये समाविष्ट केलं. तो भारताचा एक प्रांत झाला. परंतु 1935 ला या ठिकाणी कायदा आला
आणि 1935च्या कायद्यानं म्यानमार भारतापासून वेगळं केलं. 1935च्या कायद्यानुसार म्यानमार हे भारतापासून या ठिकाणी वेगळं केलं गेलं आणि वेगळं केल्यानंतर ब्रिटिशांनी म्यानमारला स्वयंशासनाची या ठिकाणी मुभा दिली आणि यामधून 1937 मध्ये ऑंग सॅन यांच्या नेतृत्वाखाली बर्मा इंडिपेंडन्स आर्मी नावाचं संघटन स्थापन झालं. बर्मा इंडिपेंडन्स आर्मी नावाचं संघटन ऑंग सॅन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी स्थापन झालं आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये मग या बर्मा इंडिपेंडन्स आर्मी आणि ऑंग सॉंग यांनी दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानला मदत केली. दुसऱ्या महायुद्धामध्ये यांनी जपानला या ठिकाणी मदत केली. काही प्रमाणामध्ये या ठिकाणी ब्रिटिशाची पीछेहाट झाली. परंतु ब्रिटिशांनी अमेरिकेची मदत घेतली आणि अमेरिकेची मदत घेऊन परत या म्यानमारवरती आपली पकड या ठिकाणी त्यांनी मजबूत केली. परंतु एक बाब मात्र ब्रिटिशाच्या लक्षामध्ये या ठिकाणी आली की म्यानमारवरती आपल्याला वर्चस्व जर ठेवायचं असेल तर या ठिकाणच्या लोकमताकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही आणि त्यामुळे ब्रिटिशांनी ऑंग सॅन यांना उपाध्यक्षपद दिलं. ऑंग सॅन यांना त्यांनी उपाध्यक्षपद दिलं आणि या पद्धतीनं आपण म्हणूया 4 जानेवारी 1948 ला म्यानमारला या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. 4 जानेवारी 1948 ला. या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आशिया आणि आशियामधले मालदीव असेल, श्रीलंका असेल, म्यानमार असेल यांनी या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळालं आणि स्वतःच्या देशाचं त्यांनी निर्वसाहतीकरण करून घेतलं. बाकी भाग पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासूया.